या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 24 तासांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय आणि एस्पेशली विदर्भात आपण जर बघायचं झालं तर विदर्भात तर ऑरेंज आणि रेड अलर्ट जो आहे तो सुद्धा जारी करण्यात आलेला होता. आता आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये अति मुसळधार पाऊस जो आहे तो व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तो अलर्ट जो आहे तो पुढचे काही दिवस कायम राहणार आहे की नाही आणि आता पुढचे 2 ते 3 दिवस काय परिस्थिती असणार आहे तेच आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचं आहे. आधी आपण सॅटेलाइट इमेजकडे जाऊयात आणि समजून घेऊयात की आता काय नक्की परिस्थिती बघायला मिळतेय. तर इथे अगदी आपल्याला क्लिअरली दिसतंय की बंगालच्या उपसागरामध्ये एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे. डीप डिप्रेशन म्हणजे काय, तर ज्या वेळेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि त्याची तीव्रता ही खूप वाढते आणि जे वारे वाहत असतात ते 50 ते 60 किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहत असतात, त्यावेळेला त्याला डीप डिप्रेशन असं म्हटलं जातं. आणि त्यांनी काय होतं तर जी आर्द्रता आहे किंवा जे ढग दाटून येतात किंवा जे ढग तयार होतात त्यांची तीव्रता ही खूप जास्त असते. ते खूप मोठ्या प्रमाणात ढग तयार झालेले असतात आणि त्यामुळेच आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतो. आता तुम्ही म्हणाल की बंगालच्या उपसागरामध्ये जर हे तयार झालेलं आहे तर त्याचा थेट आपल्याला परिणाम जो आहे तो विदर्भावर होताना कसं काय बघायला मिळतोय. तर त्याचं कारण असं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये जरी डीप डिप्रेशन तयार झालेलं असलं तरी त्याची दिशा जी आहे किंवा त्याची तो कुठल्या डिरेक्शननी मूव्ह होतोय तर ते आपल्याला साधारण पश्चिमेकडे आणि उत्तर पश्चिमेकडे त्याची दिशा आपल्याला सध्या बघायला मिळतेय आणि त्यामुळेच इथे सगळीकडे आपल्याला अति जास्त क्लाउड कव्हरेज जे आहे ते बघायला मिळते. म्हणजेच काय तर इथे खूप मोठ्या प्रमाणात ढग जे आहेत ते तयार झालेले आहेत, त्यांची निर्मिती झालेली आहे, एक पोषक वातावरण तयार झालेलं आहे. आणि इथपासून आपल्याला इथेही साधारण बघायला मिळतंय की इकडनं जर तुम्ही बघितलं तर हे ढग आपल्याला अशा आतल्या बाजूला वळताना दिसतायत आणि याचाच अर्थ असा की याच्यामुळेच विदर्भामध्ये मुसळधार पाऊस आत्ताच्या घडीला आपल्याला बघायला मिळतोय. तेच आपण जर अरबी समुद्रात मात्र बघितलं तर इथे बऱ्यापैकी साधी परिस्थिती आहे. म्हणजे इथे काही खूप पोषक वातावरण तयार झालेलं आहे किंवा कुठली मोठी वेदर सिस्टीम तयार झालेली आहे असं नसल्यामुळे आपल्याला कोकणात सध्या फारसा पाऊस बघायला मिळत नाहीये. पण तेच विदर्भात मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो व्हायला सुरुवात झालेली आहे. आता पुढच्या 3 दिवसांचा नक्की अंदाज काय आहे तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बुधवारसाठी आपण जर बघितलं तर चंद्रपूर त्याचबरोबर गडचिरोली गोंदिया इथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं. त्याचबरोबर नागपूर भंडारा आणि वर्धा इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. तेच आपण उर्वरित विदर्भातले काही भाग बघितले तर अकोला अमरावती यवतमाळ वाशिम इथे सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पण तो थंडर स्ट्रॉम साठी आहे. म्हणजे इथे हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल पण ढगाळ वातावरण तयार होईल, वेगवान वारा जो आहे तो वाहू शकतो आणि याच्यामुळेच थंडर स्ट्रॉमची साईन जी आहे ती आपल्याला इथे म्हणजे आपल्याला कळते की इथे ती थंडर स्ट्रॉमची साईन हवामान खात्याकडनं देण्यात आलेली आहे. तेच आपण जर जालना परभणी त्याच सोबत जळगाव हा भाग बघितला तर इथे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा म्हणजे मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. इथे येलो अलर्ट आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात आपल्याला सगळीकडेच येलो अलर्ट जो आहे तो आता बघायला मिळतोय. एस्पेशली सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव हे सगळे जे भाग आहेत जिथे अनेक दिवसांपासून कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नव्हता, तिथे फारसा पाऊस पडत नव्हता. जुलै महिना आपण जर बघितला की 1 ते 15 जुलै किंवा 1 ते 20 जुलैचा हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला होता त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपण डेफिशियंट मध्ये होतो. म्हणजे तिथे खूप प्रमाणात पाऊस जो आहे तो झालेला नव्हता. सरासरीला जितका पाऊस होतो सरासरीपेक्षा कमी पाऊस जो आहे तो जुलै महिन्यात या भागांमध्ये झालेला होता. पण आता इथे सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. मुंबईसाठी मात्र कुठलाही अलर्ट नाहीये कारण की आपल्याला इथे हिरवा रंग बघायला मिळतोय. आता आपण जर गुरुवारचा अंदाज बघायचा झाला तर गुरुवारी सुद्धा आपल्याला विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट बघायला मिळतो आणि त्याचं कारण हेच आहे की बंगालच्या उपसागरामध्ये जे वेदर सिस्टीम जी तयार झालेली आहे त्याचा परिणाम म्हणून आपल्याला विदर्भात सुद्धा रेड आणि ऑरेंज अलर्ट बघायला मिळतोय. आता अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर इथे सगळीकडेच ऑरेंज आणि रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. शिवाय जळगावला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. पुण्यातला जो घाट परिसर आहे तिथे सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे गुरुवारसाठी म्हणजे 30 तारखेसाठी. आता शुक्रवारचं जर बघायचं झालं तर शुक्रवारी कुठला अलर्ट आहे तेही आपल्याला बघायचं आहे कारण हवा म्हणजे जी वेदर सिस्टीम बंगालच्या उपसागरात तयार झालेली आहे किंवा जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम किंवा त्याची तीव्रता आता इतकी जास्त आहे की पुढचे 3 दिवस आपल्याला अलर्ट बघायला मिळतोय.
तर फ्रायडेवरती आपण जाऊयात आणि फ्रायडेचा अलर्ट काय आहे तेही समजून घेऊयात. फ्रायडेला आपण जर बघितलं तर पुण्यात घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट आहे, त्याचसोबत रायगडला ऑरेंज अलर्ट आहे, कोकणात अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. विदर्भात मात्र शुक्रवारसाठी कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये, फक्त अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि अकोला या 4 ठिकाणीच थंडरस्टॉर्म साठीचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे काय तर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण असेल, वारा जो असेल तो साधारण वादळी वारे जे आहेत ते वाहू शकतात, पण कुठल्याही पावसासाठीचा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. पण हा अलर्ट जो आहे तो दर 24 तासांनी अपडेट होत असतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सो एकंदरीत बघितलं तर पुढचे 2 दिवस विदर्भात मुसळधार पाऊस असणार आहे. आजच आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे की एक शाळा जी आहे तिथे सुद्धा अनेक विद्यार्थी अडकलेले होते, कारण त्या शाळेत सगळीकडे पाणी भरलेलं होतं. त्याच्यामुळे विदर्भासाठी हवामान खात्याने असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर घराच्या बाहेर पडायचं असेल तर काय परिस्थिती आहे ते बघून बाहेर पडा, आणि जर काम असेल तरच बाहेर पडा, इतर वेळी तुम्ही घरीच राहावं अशी सूचना जी आहे ती सुद्धा हवामान खात्याकडनं करण्यात आलेली आहे. तर हा पुढच्या 2 ते 3 दिवसांचा अंदाज होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा, आणि सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.